पत्नीची विश्वासघाताची विचित्र घटना। पती राजू नाव दुसरा आहे त्याचं, आपण त्याची गोपनीयता बाळगतोय। तो राहणारा उत्तर प्रदेश गोरखपूर मधला। शेती विकून त्याने त्याला भरती करायला सांगितलं नव्हतं। भरती करायचं म्हणत होती त्याची बायको रूपा। मग तिचे क्लास लावले होते गोरखपूर मध्ये। तिने तिथेच भाड्याच्या घरामध्ये राहायची ती। हा राजू तिला सतत किराणा असो गहू असो काही तिला भरून द्यायचा। तिला एकटीला राहण्यासाठी, नाही माझी पत्नी एक ऑफिसर बनेल आणि मोठ्या लेव्हलला जाईल। पत्नी राहिली विचित्र, नवरा होता भोळा। करावं काय हे ना समजे त्यांना। आणि नवरा बायकोच्या नात्यात दगाबाजीचं असं होत राहतं। घर जाणं शक्य होतं नाही। त्याने म्हटलं चल आता नवरीच्या रूमावरतीच आपण राहायचं, आपल्या बायकोच्या रूपाच्या रूमवरती। पण त्या दिवशी रूपाने काय केलं? रूपा आपली रूपमती कामतीची रूपासारखी बाहेरून कुलूप लावलेलं, नवरा आल्या रूम वरती, त्याला दिसलं तिथं टाळं लागलेलं आणि त्याची शेतीमध्ये नांगर चालत होता आणि जमीन फुटायचा पूर्ण आवाज बाहेर येत होता। हा आला रूमाला कुलूप लावलेला आहे आणि आतून तर आपल्या शेतीची नांगरणी होत आहे। अरारारा, हे कोणी केलं बुवा? असं कसं काय झालं? त्याने घर मालकाकडून दुसरी चाबी घेतली। तिथं त्याने चाबी उघडली, कुलूप उघडवून तो घरामध्ये नेला। नेताच पाहतो तर त्याची रूपा कलावंती, तिच्यासाठी त्याने शेती विकली, तिच्यासाठी त्याने रानातलं रांड केलं। अरे कुठं नाही त्या बिचाऱ्यानं हाल भोगले, पण ही काय सुधरेना बुवा। हिनं त्याच्यासोबत जे पाहिलं त्यानं, याने म्हणलं माझी काळी जमिनीवरती लाल नागोबा फिरत आहे, काय खरं नाही याचं। मग त्याने तिला जवाब विचारला तेव्हा ती तिथं काही नाही बोलली। परंतु जो मुलगा होता ठोक्या, पिस्तुल्या जो होता, पिस्तुल्याने मग फड काढला तिथून। आता यांचं काय झुमकते, आपल्याला आता पळालेलं बरं आहे। तो पडून गेला। मग नवरी निघली दगाबाज। तिने म्हणलं मी तुझ्या सोबत राहू शकत नाही। नवऱ्याला त्याने शेती विकून घर घाण ठेवून तिला शिकवलं, तिच्यासाठी जे नाही ते केलं, तरी पण तिने म्हणलं मी माझ्या आशिक सोबत राहणार, पिस्तोल्या सोबत। आता तो नवरा पोलीस स्टेशन मध्ये गेला, तिच्या विरुद्ध FIR केली की हिने मला धोका दिला। आजकालचं राजकारण तर माहित आहे ना मंडळी, पोलीस पण महिलेकडून बोलणार, तिची मर्जी, ती कुणाही सोबत राहू शकते, संपला विषय। ती गेली त्या दुसऱ्या आशिक सोबत राहायला, ती आता त्याच्या सोबत राहत आहे। हा म्हणत होता मला न्याय नाही भेटला। रागाचा भरात हा आपला राजू दादा तर पूर्ण गेमच करून टाकला तिने। शेती बी गेली, घर बी घाण ठेवलं, सर्व काही वाड्यालाच गेलं याचं। राजू दादा चढला टावर वरती, मी आता जाईन, मरूनच जाईल म्हणे। म्हटलं मरून जाईल? हो, गावकऱ्यांनी पोलीसवाल्यांनी त्याला 5-6 तास विनवण्या करून खाली उतरवलं बुवा। कसा पोलिसांचे ते
कौतुकास्पद आहे की त्यांनी त्याला खाली उतरवून दिलं, चांगलं छान कामगिरी केली, राजूची समजूत काढली. ही दुनिया खोटारडी आहे. राजा, तू रामासारखा वागला पण ती सीतासारखी नाही राहिली. जय रामकृष्ण मंडळी.